हो, क्या बात आहे. जॉन्टी रोड्सची आठवण करून देणारा प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. व्हाट अ कमिटमेंट. बॉल वॉज टू फार फ्रॉम द बॉडी. काय म्हणाल केतन. बॉल वॉज टू फार फ्रॉम द बॉडी, परंतु प्रयत्न खूप चांगला झालाय. प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण मिळतील. यस, आणि भरत मडवी यांना 3 कॅचेससाठी रोख रक्कम 500 रुपये मात्र बहाल करण्यात येतील, अशी अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. किशोर दादा पाटील यांच्या वतीने ही अनाउन्समेंट आहे. ही ऑफर आहे भरत पाटील यांना. 3 झेल जर का पकडले तर किशोर पाटील यांच्या वतीनं 500 रुपये. वातावरणाचा अभ्यास करून, सायन्स आणि जॉग्राफीचा अभ्यास करून ही ड्रेसिंग कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. गरमागरमीचं वातावरणामध्ये होणारा बदल आणि कोणत्याही वातावरणाला पोषक असं एकमेव ड्रेस कोड कुठला असेल तर ते व्हाईट कॉम्बिनेशन. व्हाईटचं कॉम्बिनेशन मात्र वापरले गेले ते दिवा बी संघानं. इथे मात्र हे थे काय घडतंय इथे मात्र गोठिवली संघासाठी बिघडतंय. यानंतर आपण शुभ सन्मान सोहळ्याकडे जाऊया. योगेश दादा तांडेल, अलंकार दादा तांडेल उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावर. त्यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. मी विनंती करेन आमचा शुभ सन्मान योगेश दादा आपण स्वीकारायचा आहे प्लीज. क्रिकेटशी निगडीत असलेल्या, क्रिकेटने संलग्न असणाऱ्या, क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक चेहऱ्याचा शुभ सन्मान इथे केला जातो. योगेश दादा तांडेल आमच्या करावे गावतील नेहमीच ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली आहे, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलं. कित्येक स्पर्धांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं योगदान राहतं. मोठमोठ्या स्पर्धा कराव्या गावामध्ये भरवल्या जातात. त्या स्पर्धांना योगदान राहिलेले योगेश तांडेल यांचा शुभ सन्मान झालाय. तदनंतर मात्र मॅक्सवेल म्हणून ज्यांची ओळख या नवी मुंबई परिसराला, अलंकार दादा तांडेल अतिशय नम्र, अतिशय सॉफ्ट स्पोकन असं व्यक्तिमत्व. म्हणूनच की काय, जितकी त्यांची उंची आहे तितकंच त्यांचं उंच कर्तृत्व आहे. सॉफ्ट स्पोकन, हंबल, अतिशय नम्र असं व्यक्तिमत्व. 15 ते 20 वर्षाचा क्रिकेटचा कालखंड, परंतु आत्तापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये मी त्याच्या चेहऱ्यावर कधीच एकही प्रकारचा इगो पाहिला नाहीये. कोणत्याही प्रकारचा घमंड, कोणत्याही प्रकारचा इगो कधीच पाहिला नाहीये. या 2 व्यक्तिमत्वांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर मॅचकडे आपण जाऊया. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना मात्र कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संत अशी सुरुवात आहे. सुरुवातीला मात्र जो हर्षल बाद झाला, मोठा हदरा मात्र गोठिवली संघाला लागलाय आणि तदनंतर बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 4. ओव्हर द विकेटनं चेंडूला लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. शतरक्षक जोपर्यंत पोहोचतील. काय जजमेंट आहे पहा. एक्सपिरियन्स खूप चांगला असेल. मला असं वाटते सराव देखील चांगला असेल. जेव्हा सराव चांगला असतो मैदानावर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रात्यक्षिक करता येतं. चला थोडंसं स्पीडअप करा. आज 2 एक्स्ट्रा सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यामुळेच की काय वेळेचा अभाव, लॅक ऑफ टाइम मॅनेजमेंट मात्र खूप चांगल्या पद्धतीने केले विनोददादा पाटील, त्यांची संपूर्ण टीम. प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टीवर देखरेख ठेवली आहे. गुणलेखकाची भूमिका असेल केतन शेलार, याचं नाव नक्कीच मी घेऊ इच्छितो. तदनंतर जर का बघितलं गेलं तर संकेश म्हात्रे असतील, मनोज असतील,
प्रत्येकानं मात्र आपापल्या परीनं जितकं आपल्याला सहकार्य करता येईल तितकं सहकार्य या स्पर्धेला दिलंय. मग अशी पाहुण्यांनी त्याच गोष्टीचा मात्र पुन्हा एकदा उल्लेख केला. एकमेकांना सहाय्य करू आणि अवघे विश्व घडवू, आणि तीच गाथा इथे मात्र पुन्हा या मैदानावर क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेटच्या या पटलावर, या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. युनायटेड विल राईज अँड डिवायडेड वी फॉल असं म्हटलं जातं. युनिटी ठेवली तर नक्कीच आपल्याला प्रगतीचा मार्ग निश्चितच मिळेल. इथे या वेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅटचा एज लागला आणि चेंडू जातोय सरळ सीमा डिक्लेअर झोनकडे आणि धाव मिळते फक्त एक. खूप संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावा आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये फक्त 4, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला धाव मिळते फक्त 1. एकूण धावसंख्या झाली आहे ती 5. प्रितेश याच्या खेळीचा जर का विचार केला तर खूप चांगला अनुभव प्रितेशकडे आहे. दिवा संघाचं टेनिस क्रिकेटचं प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगला खेळताना केलाय. 30+ संकल्पनेअंतर्गत मात्र मी म्हणेन इथे या वेळेला खूप चांगलं एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन आपल्याला पाहायला मिळते. हळवार पद्धतीचा परंतु इथे फुटवर्कचा वापर क्षेत्ररक्षकाकडनं होतोय. बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची आहे. मजबूत बांधा असेल तर तुम्हाला वाकायला प्रॉब्लेम होईल, चेंडू उचलण्यामध्ये देखील प्रॉब्लेम होईल, दमछाक होईल धावण्यामध्ये. म्हणून फिटनेस लेवल हे मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. दिवा संघाचा प्रत्येक खेळाडूचं थोडंसं अवलोकन आपण करूया. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पहा त्याची फिटनेस. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक पहा त्याचा बांधा. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक अजूनही ॲथलेटिझम दाखवतोय. अगदी हार्दिक पांड्याला साजेशा असा त्याचा बांधा आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक त्याचा बांधा पहा. इथे मात्र या वेळेला हा चेंडू वाईट बॉल असेल नक्कीच, आउटसाइड द लेग स्टिक. पंच या चेंडूला वाईट घोषित करतायत. पंचांची भूमिका या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निशांत म्हात्रे, करावे गावचे सुपुत्र, करावे गावचे 30+ हे खेळाडू ज्यांच्याकडे ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून खूप चांगला अनुभव आहे. गेले 2 ते 3 वर्ष नव्याने उदयास आलेला हा चेहरा येणाऱ्या काही दिवसांमध्ये ऑफिशियल पंच म्हणून तुम्हाला नवी मुंबई परिसरामध्ये जरूर पाहायला मिळेल. त्यांना देखील ॲज अ अंपायर म्हणून आमच्याकडनं शुभेच्छा असतील. याच वेळेला चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट पहा आणि चेंडूवरची नजर. खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना. पुन्हा एकदा फलंदाज बाद. नऊ चेंडूचा अजूनपर्यंत खेळ झाला. धावपळकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात ते फक्त 8. ही धावसंख्या अतिशय कमी, लघु धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वरती विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि मेजवानीला कन्वर्ट करता आलं नाहीये. इथे यावेळेला पुन्हा एकदा गोठिवली संघाचा अतिशय खराब खेळ. मात्र कॉन्फिडन्स तुम्हाला द्यावा लागेल तुमच्या फलंदाजांना. भारगतचं फलंदाजी आहे, डीप आहे फलंदाजी, त्यामुळेच की काय टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर अजूनही सामन्यामध्ये कोणत्याही क्षणाला शिरकाव करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. परंतु इथे या वेळेला जे फलंदाज बाद झाले त्या फलंदाजांना फारसं काही करता आलं नाहीये. त्यामुळेच की काय दडपण असेल ते येणाऱ्या फलंदाजांकडे, आणि या दडपणाखाली प्रेशर, अंडर प्रेशर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते ते येणारे फलंदाज. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जात आहेत ते म्हणजे सुमित. जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर कशी फलंदाजी करता येईल, फ्लरिश फलंदाजी करता येईल की अंडर प्रेशर, मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येवरच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल हे मात्र येणारे चेंडूच सांगतील. अजूनही या षटकामधील येणारे चेंडू असतील 2 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथे फलंदाज समोर येतोय तो म्हणजे मनीष आणि नॉन स्ट्रायकर एंडवर सुमित. प्रितेश ऑन हॅट्रिक. फुलटॉस चेंडू इथे लोअर घेतलाय, बॅकफुटवरनं हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय. दुविधा अवस्थेमध्ये सापडलाय. प्रिपेअर्ड नव्हता. माइंडसेट क्लिअर क्लीन असणं हे फार महत्वाचं आहे.
आणि हा असेल पंच निशांत म्हात्रे आणि संतोष हे निष्पक्ष पंच आहेत, त्यामुळेच कुणीही कुठल्या प्रकारचा वाद करू नका. पंच आमच्याकडे इशारा करतील त्यांच्याकडे मात्र नक्कीच आयोजकांनी अधिकार दिलेत. पंच तुम्ही सल्ला मसलत करून नक्कीच आमच्याकडे इशारा करू शकता. अँड दिस इज कॉल्ड थर्ड अपर डिसिजन नाहीये. वी आर गिव्हिंग पॉवर टू यू. तुमच्याकडे आम्ही पॉवर देतोय, अथॉरिटी देतोय, डिसिजन पॉवर देतोय. हा नो बॉल नसेल. दिस इज लीगल डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाज प्रितेश, अंतिमचा चेंडू. ओ हो हलवार पद्धतीचा, परंतु पूर्णपणे मनीष याला ट्रॅप केलंय. मजबूत बांध्याच्या फलंदाजाला मात्र बांधून जखडून ठेवलं आणि कोणत्याही प्रकारचा स्कोप दिला नाहीये. दोन चेंडू उत्तरार्धातले मात्र निर्धाव फेकले जात आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त सिंगल डिजिट मध्ये 4 गडीच्या मोबदल्यात 8 वर. नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज सुमित. गोलंदाज अश्विन. खूप चांगला स्किल सेट असलेला गोलंदाज आहे. समोर आहे सुमित आणि मनीष यांच्याकडे जबरदस्त रिस्पॉन्सिबिलिटी. हाय अंडर प्रेशर. बोथ द बॅट्समन ऑन स्ट्राइक व्हेरी फर्स्ट अगेन्स्ट न्यू बॉलर. पहिला चेंडू भेरकावून दिलाय. व्हाट अ वे टू गेट ऑफ द मार्क. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त पवित्रा षटकार. बिग हिट. सुमित प्रेक्षकांची मने जिंकणारा फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका, ग्लोरी ऑफ द टेनिस क्रिकेट, ग्लोरी ऑफ 30+ क्रिकेट. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर अतिशय अव्वल दर्जाचा हा फटका. पाहुण्यांची उपस्थिती व्यासपीठावर लाभतीये. मागच्या चेंडूवर आलेला षटकार आणि कॉन्फिडन्स. ओहो, इथे पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. तुम्ही देखील सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. गव्हर्नमेंटचं प्रोटोकॉल आहे. कीप सोशल डिस्टन्सिंग, कीप वेअरिंग मास्क आणि कीप रेग्युलरली हँड सॅनिटाइज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अश्विन लोअर पद्धतीचा यॉर्कर लेनचा मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी आणि इथे एक धाव. अतिशय स्वर्णमृगाच्या चपळाईने ही धाव पूर्ण करतोय. फिटनेसचा अथलेटिसिझम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुमित आणि मनीष. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. अजून इथून पुढे मनीष याला मात्र हाणामारी करावी लागेल. मनीषाच्या मनगटामध्ये ताकद आहे. मागच्या एका दिवा इथे स्पर्धेमध्ये याची फलंदाजी आपण पाहिली होती. खूप चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधनं पाहिली होती. मोठमोठे फटके, लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिले होते. तो फलंदाज मॅन विथ हाय. इथे मात्र फटका फसलाय आणि फलंदाजाला मात्र संधी मिळाली आहे. थोडीशी घाई झाली क्षेत्ररक्षकाकडनं. ग्रिपिंग करताना फसला गेला आणि संधी मिळाली ती फलंदाज मनीष याला. 2 धावा मिळतात. या 2 धावांनी एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 17 17 फॉर द लॉस ऑफ 4 wickets after 2 overs. This is 3rd over in progress. Mr. Ashwin on the bowling mark over the wicket न उजव्या हाताचा हा गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज मनीषसाठी संधी होती. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर या चेंडूला मात्र खेचून काढायचा होता. चेंडूचं टायमिंग चुकलं गेलं. स्टिकर एंडला चेंडू आदळतो आणि इनफिल्ड मध्ये चेंडू अडवल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव या फटक्यामध्ये मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. षटकाचा जर का विचार केला तर अंतिमचा चेंडू आहे.
1 ball to go of this third over to spell Mr. अश्विन ऑन टू द बॉलिंग मार. समोर आहे मनीष कडनं अपेक्षा आहेत की एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे गोठिवली संघासाठी. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्स मध्ये, लॉंग ऑफ मध्ये. धाव मिळेल फक्त एक आणि एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 18 वर. आणि या 18 धावा आता मात्र मी म्हणेन कॉन्फिडन्स देतील, कारण 3 षटकं संपलीत आणि 18 चेंडू मध्ये 18 धावा, अतिशय कमी धावसंख्या. येस आणि प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन होतं. वेलकम सर, ओव्हर टू द स्टेज. या आपण आमच्या व्यासपीठावर या स्पर्धेचा पुढचा आनंद आमच्या पाहुण्यांच्या समवेत या व्यासपीठावरून आपण घेऊ शकता. वेलकम. सन्माननीय पाहुणे मनोहर जी कृष्णा मडवी, आदरणीय नगरसेवक त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच ज्यांचं आगमन झालं प्रल्हाद साहेब, त्यांच्या समेत निलेश पाटील, ज्यांनी कित्येक यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये थोडासा झुंज देत होता, थोडासा स्ट्रगल करत होता मनीष, आणि अखेरीस मात्र त्याची विकेट प्राप्त करतोय. नवीन आलेला गोलंदाज पहिल्या चेंडूवर त्याला बाद करतोय. नाव आहे योगेश. योगेश याला मिळालेलं पहिलं यश. मनीष हा फलंदाज होतोय बाद. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. मागच्या एका चेंडूवर एक विकेट प्राप्त करतोय. यावेळेला चेंडू सुमित त्याच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आहे, परंतु धावा मात्र या 2 मिळतील आणि या 2 धावणं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 ही धावसंख्या अतिशय कमी वाटते. स्वतःचं घरचं मैदान आहे, जिथे नेहमीच ते प्रॅक्टिस करत असतात 30+ संघाचे सर्व खेळाडू, आणि प्रॅक्टिस करत असताना थोडंसं का होईना परंतु पाहुण्यांचं आणि घरच्या प्रेक्षकांचं मात्र थोडंसं नाराज करतायत. इथून पुढे मात्र 5, अजूनपर्यंत 4 चेंडू असतील. 4 चेंडूवर जर का 2 षटकार येत आहेत तर सामन्यामध्ये चांगली ऊर्जा निर्माण करता येईल. वी आर स्टील इन द गेम कॅन से. अजूनही ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल तर सुमित स्ट्रायकर एंडवर आहे. जर का चांगलं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल, टायमिंग जर का झालं तर मात्र या मैदानावर 1 ते 2 षटकार या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जरूर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाचा जर का विचार केला तर लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. हवेमध्ये चेंडू मारायचा होता, लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाहीये. लॅक ऑफ फुटवर्क, सेहवॉकची आठवण करून देणारा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. फुटवर्कचा जर का वापर तुम्हाला करायचा नसेल तर बॉटम हँड तुम्हाला वापर करावा लागेल. जागेवरनं चेंडू ग्रिप करायचे असतील, 3 चेंडू शिल्लक आहेत. जागेवरनं चेंडू लॉफ्ट करायचे असतील तर नी बेंड तुम्हाला करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही शोल्डरचा वापर करू शकता. अदरवाईज तुम्हाला शोल्डर आणि मनगट तुम्हाला ताकद देणार नाहीये, स्ट्रेन देणार नाहीये. त्यामुळेच की काय इथे या वेळेला पहा, इथे चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मागच्या चेंडूवर झालेली चूक तिचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या झाली आहे ती 22. 2वर 2. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू. अजूनही एखादा मोठा फटका केतन येणं फार महत्वाचं आहे, कारण 28 ते 30 धावा येणं फार महत्वाचं आहे. 22 धावा झाल्यात, एखादा षटकार आला तर कुठेतरी 32 धावा आपल्याला पाहायला मिळतील.
चेंडू हवेमध्ये आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल इथं टिपला गेलाय, फलंदाज इथे बाद होते आणि अंतिमचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. धावसंख्या 22 वर स्थिर स्तब्ध स्थिमित कुंठित प्रेमभंग झाल्यानंतर एखादा प्रियकर प्रियसी जसे असतात अगदी तसंच. धावसंख्या फक्त 22. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा. वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा. अरे घडवून दाबू आम्ही जे कोणास कधी जमले ना. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. शिवसेना, 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 शिवसेना. थँक्यू. होते की नाही निर्माण ऊर्जा. खूप चांगलं संगीतमय केलेलं हे गीत डीजे मास्टरनं सादर केलं. व्यासपीठावर आपण पाहताय मनोहरजी कृष्णा मडवी, सन्माननीय नगरसेवक गोठिवलेगा आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मैदानाचा इतिहासाचा जर का विचार केला, पाठपुरावा जर का घ्यायचा झाला तर आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान गोठिवले गावाला उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं अथक परिश्रम, त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. याच मैदानावर निलेशदा पाटील यांच्या वतीनं पावसाळी सर्वात मोठी रबर बॉल स्पर्धा आपण पाहिली. प्रीमियर लीगची स्पर्धा महाराष्ट्रातली मला असं वाटतंय
ज्ञानेश्वर सुतार आणि अविनाश शेठ सुतार त्यांच्या नगरसेवक चषकच्या नंतर मला वाटतं या स्पर्धेचं नामांकन केलं जाईल, कारण ती स्पर्धा पहिली स्पर्धा आहे जी 1,00,000 राशीची नवी मुंबईमधली, जिथे अक्रॉस महाराष्ट्रातले प्लेयर्स खेळतात. म्हणजे ओपन खुल्या गटातले प्लेयर्स एक गट, ग्रामीण एक गट, त्याच्यानंतर स्थानिक एक गट आणि 40+ आणि आता मला वाटतं पुढच्या वर्षी कदाचित 30+ला देखील ते प्राधान्य देतील, कारण अविनाश दादा यांचं जर का स्वभावाचा विचार केला तर 30+चा त्यांचं महत्त्व राहिले आणि 30+चं ग्लॅमर हे त्यांच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेताना पाहायला मिळतं. म्हणून यावर्षी अपेक्षा आपण अशी करूया की नगरसेवक चषकामध्ये त्या मोठ्या स्पर्धेमध्ये 40+च्या सोबत 30+चे काही निवडक टॉपचे संघ आपल्याला पाहायला मिळतील जरूर. या वेळेला मात्र मी विद्यमान स्पर्धेमध्ये जो खेळ इथं आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच गोठिवली संघ 30+चा मित्रमंडळ गोठिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिमचा दिवस आहे, शेवटच्या दिवसामधील शेवटची फ्रेश लढत पाहायला मिळते. खराब सुरुवात झाली ती गोठिवली संघाची, परंतु इथे अजूनही आम्ही मॅच मध्ये आहोत हे दाखवते. पहिल्या चेंडू खूप चांगलं फिल्डिंग सेटअप. चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सुमित स्वतः चेंडू ग्रिप करतील. थ्रो चांगली झाली असती तर कदाचित फलंदाज अडचणीत सापडला असता, परंतु मोठं अंतर कापावं लागलं. वन शॉट आहे का? येस, देर इज अ वन शॉट रन आणि एकच धाव आहे. स्कोर करेक्शन आपल्याला पाहायला मिळते. धाव मिळते फक्त एका धावना संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 2 वर. एक धाव मिळते, माफ करा. पहिला चेंडू डॉट फेकला गेला होता. आज मला जी संधी मिळाली मायक्रोफोनवर, आज इत्थंभूत माहिती कोठिवली गावातील प्रत्येक खेळाडूला, येथील क्रिकेट रसिकांना आणि ग्रामस्थांना देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं असेल जरूर. या येणाऱ्या सामन्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मात्र ती माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. यावेळेला इथे मात्र झेल पकडला गेलाय, फलंदाजाला परतावं लागेल. केतन, मला असं वाटतंय धावफलकावर कुठेतरी 30 ते 35 धावा हव्या होत्या, कारण गोलंदाजी चांगली आहे. मागच्या गतवर्षी गोल्डमॅन निलेशदादा पाटील यांच्या शेवटच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये तुमच्या संघाने खूप चांगला खेळ केला होता. मनीष फॉर्म मध्ये होता, सुमित फॉर्म मध्ये होता, तुमचे गोलंदाज देखील खूप चांगले फॉर्म मध्ये होते, परंतु आज घरच्या मैदानावर सुरुवात खराब झाली. खराब झाल्यानंतर मात्र सुरुवात तुमच्याकडे अजून एक संधी आहे. जर का शेवट जर का चांगला झाला तर मात्र प्रेक्षक डोक्यावर जरूर घेतील. कौतुकाची थाप तुम्हाला नक्कीच मिळेल, पसंतीची थाप तुम्हाला नक्कीच मिळेल, पाहुणे तुमचं स्वागत करतील, परंतु इथून पुढे मी म्हणेन टिचून गोलंदाजी करणं जरुरी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होणं जरुरी आहे. 2 धावांना एकेरी धावसंख्येवर रोखणं जरुरी आहे. एकेरी धावसंख्येला रिस्ट्रिक्ट करणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांना मी म्हणेन स्टँडर्ड हे मला वाटतं मेंटेन ठेवावं लागेल या सामन्यामध्ये, आणि त्यानंतर मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर मी म्हणेन आपलं संघाचं स्थान हे तुम्हाला निश्चित करता येईल. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत ते मनीष समोरे फलंदाज. फलंदाज इथे मात्र पहा, बॅट एज लागली आणि एज अँड गॉन. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. केतन, आपले मराठी साहित्यिक लेखक गदी माडगुळकरांचं खूप चांगलं एक वाक्य आहे, दुसऱ्याच्या दारात जर का आपण सुखाचे झाड लावले तर आनंदाची फुले ही आपल्याच दारात पडतात. अगदी तसंच काही आहे आपले पाहुणे एम के मडवी साहेबांचं. आपल्यासाठी मात्र अथक परिश्रम घेतले, मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्याचा फायदा
जरूर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ती सपोर्ट सिस्टम म्हणतात ना, एका एका टप्प्यावर मात्र माणसे जोडण्याचा प्रयत्न हा करता आला पाहिजे. क्रिकेट हे माध्यम वापरलं जाताना या माध्यमातून मी म्हणेन माणसे जोडण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आणि इथे यावेळेला मात्र सामन्याचं चित्र जर का बघितलं गेलं तर तो कॉन्फिडन्स या गोलंदाजावर आलाय. इथून पुढे हॅट्रिक चेंडू असेल, जर का हॅट्रिक साधली तर चौथा गोलंदाज ठरेल या स्पर्धेमधला. म्हणजे गोलंदाजी अव्वल दर्जाची झाली आहे. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केला, डीप मिड विकेट आणि काबू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जीवाच्या आकांतानं क्षेत्ररक्षण होते पहा. बांधा मजबूत आहे, शोल्डरचा वापर केलाय, थकलेत भागलेत. मगाशी त्यांच्या माध्यमातून आम्ही पंचांची कामगिरी पाहिली, मगाशी त्यांनी समालोचन देखील केलंय. धावसंख्या झाले फक्त 2. मनीष ऑन द बॉलिंग मार ओव्हर द विकेट न. ओ क्या बात है, क्या बात है. पहा काय चेंडू रिलीज केलाय ओव्हर द विकेट न, अवे फ्रॉम द बॉडी. कोणत्याही प्रकारचा स्कोप नाहीये. पुत्र जन्मला माझा राजा शंभूराजा, पुत्र जन्मला. हर 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 महादेव असा मावळा हा गर्जना. हर 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 महादेव असा मावळा हा गर्जना. हर 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 महादेव असा मावळा हा गर्जना. हर 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 महादेव असा मावळा हा गर्जना. थँक्यू. असंच काहीसं वाटतंय. अगदी महादेवाचरणी प्रार्थना केली की काय गोठवली संघानं. कमी धावसंख्या असताना देखील पहिल्या षटकाची काय सुरुवात करतोय. वेल बिगन इज द हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात तुम्ही कशी करताय त्याच्यावर तुमचा शेवट हा बराचसा अवलंबून असतो. हाऊ यू रिझ्यूम, हाऊ यू स्टार्ट, याच्यावर मात्र तुमचा शेवट रिझल्ट हा बराचसा अवलंबून असतो. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुमित. ओहो, सुरुवात मगाशी झाली होती डॉट बॉल न, आता सुरुवात होते वाईट बॉल न. पंच निशांत मात्र आमच्याकडे इशारा करतात हा हे वाईट बॉल. वाईट न सुरुवात होते, धावसंख्या पोहोचते ती 3 वर. बिन गडीबाद 2 गडीबाद 3 धावसंख्या ही दिवा ब या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द विकेट न, लोअर फुल टॉस. चेंडू हवेमध्ये, मनीष चेंडू खाली आणि झेल बाद. धावसंख्या झाली ती फक्त 3. अजूनही येणारे चेंडू असतील 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. थर्ड अंपायर ऑन थ्रो बॉलिंग ऍक्शन. हॅलो पंच निशान मात्रे, पुन्हा एकदा तुमच्याकडे आम्ही ऑथॉरिटी देतोय. निशांत, इट्स वन अँड द सेम. कमिटीची टीम खेळतीये.
शंतनू कडू आर यू रेडी टू टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ थर्ड अंपायर? अलंकार दादा, पॅनल्टी ती आम्ही नक्कीच डिक्लेअर करू. नवीन पंचांच्या भूमिकेमध्ये अलंकार तांडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुमित ऑन द बॉलिंग अराउंड द विकेट न. ओहो, इन स्विंगचा चेंडू, फसवा चकवा चेंडू, चेंडूला फक्त कट केलाय. धाव मिळाली फक्त एक. धावसंख्या 4 वर पोहोचते. धावसंख्या 4 वर कुणाल आहे स्ट्रायकर एंड वर. बांधा पहा कुणाल यांचा फिटनेस ॲथलेट आहेत की काय असंच दृश्य पाहायला मिळतंय. परमिटेशन कॉम्बिनेशन पहा, हाईट फॅक्टर पहा, आणि महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये फिटनेस मेंटेन ठेवणं हे फार महत्वाचं आहे. समोर गोलंदाज मिस्टर सुमित ऑन द बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. हा चेंडू इन स्विंगचा होता. याचा अगोदरचा चेंडू आउट स्विंग फेकला होता. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू जोपर्यंत फेक केल तोपर्यंत ही धाव मिळते फक्त एक. या एका धावानं संघाचं धावपळ पुढे जाते, ते पोहोचते 5 वर. हळूहळू का होईना परंतु धावसंख्येला आकार येताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक, त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 2. धडपण होतं ते दिवा ब या संघाकडे. दुसरं षटक सुरुवातीला मात्र खूप चांगली गोलंदाजी साकारली. पहिला वाईट चेंडू फेकल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 ही धावसंख्या आतापर्यंत तो खर्च करतो आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात एकूण 5 वर. गडी बाद झालेत फक्त 3 आणि 3 गडी जरी बाद झाले असले तरी देखील दमखम आहे, कारण धावा आपल्याला प्रतिस्पर्धी संघाच्या मात्र चेस करण्यासाठी कमी पाहायला मिळतात. बॅट्समन मिस्टर योगेश लोअर फुल टॉस हलक्या हाताने फक्त ढकललाय. बॅकफुट पुश फटका पाहायला मिळतोय. समोर अतिशय चपल चतुर चाणाक्ष गेले कित्येक वर्ष या क्षेत्ररक्षकाला आपण ऑन फील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. धावा आपल्याला टोटल पाहायला मिळतात फक्त 6. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वतःच्या घरच्या संघाला, त्याच्या संघाला मात्र मी म्हणेन प्रेरक पोषक असं वातावरण निर्माण करतात. चेंडू हवेमध्ये, मनीष आहे झेल खाली आणि कॉन्फिडन्स दिसतो त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये आणि झेल इथे टिपते. फलंदाज पुन्हा एकदा बाद. दिवा ब संघाकडनं घाई होते की काय, आणि इथे घाई झाले ते आमच्या डीजे मास्टर आदेश म्हात्रे याला. पहा मॅच मध्ये कसं कमबॅक करून दिले सुमित यानं. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. इनस्विंगचा चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र नक्कीच मिसफिल्डच्या स्वरूपात मिळतीये. या एका धावनं संघाची एकूण धावसंख्येचा जर का विचार केला तर 2 एंड ओव्हर षटक आपल्याला पाहायला मिळते. षटकामध्ये धावा आल्या फक्त 5 आणि एकूण धावसंख्या झाली ती 7 वर. एकूण धावसंख्या तुम्हाला अजूनही काढायची आहे ती 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. चला गोटिवले संघ एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका.
आम्हाला माहिती आहे तुमचा घरचा संघ आहे, आयोजक संघ, तरी देखील डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम. टाइम इज ॲज इक्विव्हॅलेंट ॲज मनी. जितकं पैशाला आपण महत्व देतो तितकंच महत्व वेळेला देणं हे फार महत्वाचं आहे. थँक्यू. नवीन गोलंदाज नवीन दमखम घेऊन येतोय, ज्याच्याकडे आहे खूप चांगला स्किल सेट, परंतु कॉन्फिडन्स त्याला द्यावा लागेल. आत्मविश्वास देणं हे फार महत्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. खेळ कोणताही असो, कोणत्याही खेळाडूला कोणत्याही लेवलला खेळत असताना मात्र आत्मविश्वास देणं हे फार महत्वाचं आहे. हे टीममेट्सनं केले पाहिजे, हे कॅप्टननं केलं पाहिजे, हे लीडरनं केलं पाहिजे, हे सौरव गांगुलीनं केलं, हे महेंद्रसिंग धोनीने केलं, तेच विराट कोहली करतोय आणि इथून पुढे तेच मात्र केलं जाईल अशी अपेक्षा आपण करूया. आणि इथे नवीन गोलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवर मात्र हा पहिला वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 8 वर. 4 गडी बाद झालेत, माफ करा, 4 गडी बाद 8 ओव्हर द विकेट न, अराउंड द विकेट न. लोअर फुल टॉस होता. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे मनीष. अतिशय चपल, अतिशय चतुर, अतिशय चाणाक्ष, हुशार, तरबेज, फोरआर्म्स स्ट्रेच केलं, शोल्डर ब्रॉड केला आणि त्यानंतर मात्र थ्रो केलाय नॉन स्ट्रायकर एंडवर. सरळ गोलंदाजाच्या मगर मिठीमध्ये धाव मिळाली फक्त 1. धावसंख्या पोहोचती ती 9 वर. 11 चेंडू, 14 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे मनीषाच्या मगर मिठीमध्ये. तिसरा झेल टिपतोय. 10 आला 14. काय घडतंय? सर्व काही बिघडतंय ते गोठिवली ब संघासाठी, कारण पेशन्स त्यांच्या फलंदाजांनी दाखवलं नाहीये, टेम्परमेंट त्यांच्या फलंदाजांनी दाखवलं नाहीये.
त्यामुळेच की काय, लॅक ऑफ अ टेम्परमेंट, लॅक ऑफ अ पेशंट इथे मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पुढे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. निलेश अगदी कमी वयाचा वाटतोय, धाकट त्याचा बांधा, परंतु त्याच्यावर दाखवलेला कर्णधाराने विश्वास आणि त्या विश्वासाला तो सार्थ ठरतोय. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये 1 वाईट सोडता 2 गडी त्यानं बाद केलेत. ओ हो 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 हो, वाईड यॉर्कर होता. 1 धाव मिळतीये. 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. अंतिमचा चेंडू आहे या तिसऱ्या षटकामधील निर्णायक चेंडू असेल. या चेंडू जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये इन दिवा बी संघ. जर का एखाद दुसरी धाव आली तर वी आर स्टील इन द गेम गोठिवली. पुन्हा एकदा हलवार पद्धतीचा धाव मिळाली. एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि इथे हा धावचित. एम के मडवी साहेब तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, तुमच्या बाजूला जे काका बसले त्यांचं क्रिकेटवर अतोनात प्रेम आहे. काका माझ्याकडे बघा, काका माझ्याकडे बघा. ही एक रणनीती आहे. ही रणनीती आहे. ही ऑस्ट्रेलियाने जगाला शिकवलं. हे ऑस्ट्रेलियाने स्टीव्हने जगाला शिकवलं आणि हे इथं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. आणि त्यामुळेच की काय गडी बाद झाला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो 8 गडी बाद झालेत. तब्बल 8 गडी बाद झालेत आणि हत्ती गेला. आता मात्र शेपटावर जोर आणि शेपटावर जोर घेण्याची ही वेळ आली आहे ती दिवाबी संघाला. आता मात्र शेवटचं अंतिम अखेर फायनलीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. म्हटलं जातं लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज बीन सीन, ऑब्झर्व, अनालाइज आर हाय व्होल्टेज गेम्स. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाय व्होल्टेज पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज निर्णायक षटक. पहिला चेंडू हलक्या हाताने विकेट खेळून काढला. धाव मिळेल मला वाटतंय फक्त 1 आणि 5 चेंडू आणि 10 धावा. चलो कॅप्टन ऑफ करावे बी निलेश मडवी प्लीज कम. कसं असतं ना, एखाद्या समालोचकाला इथून बोलताना किती सोपं असतं. मैदानाच्या बाहेरून एखादा उपदेश देणं, एखादा सल्ला देणे फार सोपं असतं, परंतु तितकंच मैदानावर खेळ करताना फारसं अवघड आहे. यावेळेला चेंडू टॅप केलाय. धाव मिळाली फक्त 1. अजूनही चेंडू असतील तुमच्याकडे 4 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 9. चेहऱ्यावर स्मितश पाहायला मिळते कारण 24 चेंडू आणि 23 धावा. अगदी मी म्हणेन केतन, मी म्हणेन गोठिवली संघाच्या कोणत्याही खेळाडूनं स्वप्नातही पाहिलं नसेल असा सामना रंगतोय. 4 चेंडूने जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. अजूनही सामन्यामध्ये पकड मजबूत आहे ती गोठिवली संघाची. पहा शेवटच्या क्षणाला मिस्टेक होते. नाराज, हताश, हतबल झालेत. 2 धावा मिळतायत. या 2 धावा मात्र बळ देतील त्या प्रतिस्पर्धी संघाला. आणि आता इथे मात्र डोक्यावर हात ठेवून पश्चाताप करून काहीही होणार नाहीये. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा.
थकलेत गोटिवली संघाचे खेळाडू, भागलेत गोटिवली संघाचे खेळाडू. स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे म्हणूनच दमछाक होती की काय. 5 झेल तब्बल या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पकडलेत. 23 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू होते. या धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 4, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3 आणि अंतिमच्या षटकामध्ये धावा हव्या होत्या 11. शेवटच्या क्षणाला चुकी झाली आहे. चुकीनं 2 धावा बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. अँड वी आर इन द एंड ऑफ द गेम. फायनलचं इक्वेशन 3 चेंडू 7 धावा. मनीष जे चेंडू मागे कॉन्फिडन्स चांगला आहे, थ्रो चांगली आहे, मनगटाचा वापर आहे. विपरीत घडतोय. आज रविवार आहे. खंडरायाला नक्कीच नारळ फोडला नाहीये म्हणूनच की काय. आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 5 धावा. कसा सामना असावा. प्रेक्षकांची धडधड वाढविणारा सामना आहे. हृदयाची धडधड वाढविणारा सामना आहे. हृदयाचे ठोके चुकविणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ हाय व्होल्टेज गेम. या गेमसाठी, या सामन्यासाठी पाहुण्यांनो, प्रेक्षकांनो, गोठवलीकरांनो 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावे सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. केतन 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. या वेळेला मात्र हा येतोय मोठा प्रहार. दॅट्स गॉन अप इन द एअर फॉर अ 6 आणि हा षटकार विजय होतोय दिवा ब संघ. आणि विजय संघाचा खूप खूप अभिनंदन. गोठिवले संघ व्हेरी बॅड लक, व्हेरी हार्ड लक. तुम्ही मात्र सामन्यामध्ये खूप चांगली ऊर्जा निर्माण करून दिली. एक शेवटचा चेंडू ठेवून मात्र दिवा ब संघ हा जिंकतोय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि इथे मात्र गोठिवले संघाचा आयोजक संघाचा मात्र प्रवास थांबतोय आणि मी देखील थोडी विश्रांती घेतोय. पुन्हा एकदा भेटूया दुपारच्या सत्रामध्ये. आणि येणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल ती एका बाजूला करावे बी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल दिवा बी.